नेहमीप्रमाणे जीवनविद्येच्या सत्संगाला येताना किमान 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी. त्याच्यामुळे सगळ्यांचे चेहरे कसे हवेत, हसत. आपण किमान पाऊण तास प्रयत्न करूया की आपला चेहरा किमान, मन झालं तर चांगलंच आहे, पण चेहरा किमान हसरा राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवनविद्येच्या सत्संगाला आपण आलोय म्हणजे कशाला आलोय, आपण अहंकार घालवायला आलो, बरोबर आहे. त्याच्यामुळे माझ्या साडीपेक्षा शेजारची साडी जास्त महागातली, किंवा माझ्या गाड्यातलं 4 तोळ्याचं बाई इथे बसलेल्यांपैकी कुणाचंच नाही आहे असा भाव नसावा. किंवा पुरुषांमध्ये माझ्या खिशात असलेल्या पाकिटातले पैसे जरी महिना अखेर जवळ आला असणार तरी इथे बसलेल्यांपैकी सगळ्यात जास्त पैसे माझ्याच पॉकेटात, हाही भाव नसावा. थोडक्यात काय, सद्गुरूंना सगळे नामधारक, सर्व शिष्य सारखेच. हा जर म्हटलंच तर सगळ्यात प्रिय शिक्षक कुठला, जो आमचा विषय, ज्याचा भाव चांगला तो सर्वात जास्त प्रिय, आहे का नाही. मग भाव म्हणजे काय, आता ताईने खूप छान वाचलं, माईक बंद होता माझा, छान वाचलं मला. पण त्याच्यामध्ये एक शब्द प्रयोग केलाय, 1 ते 1.5 पानाचंच फक्त प्रकरण आहे, पण ते 1.5 पानाचं प्रकरण म्हणजे भाव सगळा काळाला असं आहे का, नाही ना. थोडा आपण प्रयत्न करूया 45 मिनिटांमध्ये काय काय खोलवर घेत आहेत सद्गुरू, आपण पाहूया काय फ्लो देत आहेत. तर ताईने ना त्याच्यामध्ये एक सुंदर एक शब्द वापरला वाचन करताना, भाव म्हणजे काय. आठवतंय मला भाव म्हणजे काय, नाही ना. लक्षात घ्या, आपला एक शब्द प्रयोग सद्गुरूने आणखीनही केला होता, तो म्हणजे भाव धरारे देव आपलासा करारे. देवच आपल्याला मिळतोय, मग हा भाव आहे तरी काय, आम्ही कुठे कमी पडतोय का. मग भाव तर आम्ही शब्द खूप लहानपणापासून ऐकत आलोय. मग सद्गुरूंना जीवनविद्येला हा भाव म्हणजे काय, याचा अर्थ काय अपेक्षित आहे, तर तो शब्द असा होता ताईने वाचन केला, भाव म्हणजे संबंध. वाचन केलं असं कोणी तर, भाव म्हणजे संबंध. संबंध म्हणजे नातं, कुठेतरी संबंध जुळलाय, कुठेतरी नातं जुळलंय. नातं कुणाचं, म्हणजे ग्रंथाच्या हिशोबाने चाललंय गुरु शिष्याचं, तिथे देव आणि शिष्याचं असं हे केलंय, देव आणि शिष्य. तिथे आपण देव सद्गुरू हाच देव, हा खरा नामधारकाचा भाव पाहिजे. देवा नाही नाव, देवा नाही गाव, त्याचा पत्ता पण नाही ठाव, है ना. तो देव कसा आहे हो, निर्गुण, निराकार, अदृश्य, अव्यक्त, अखंड, जो नाही असं कधी होतच नाही पण आहे. त्याचा आधी माहित नाही, त्याचा अंत माहित नाही, त्याची सुरुवात कुठे माहित नाही, पण आहे, सतत आहे, सातत्यानं आहे, जो नाही असं कधीच होत नाही. अशा ह्या देवाचा भाव धरायचा म्हणजे काय, तर आपल्याला काय आलं सद्गुरू भाव. आता सद्गुरू भाव किती सोपं आहे हो, पण आपण ना उगाच प्रश्न निर्माण करतो. सद्गुरूंनी जसे जसे विषय, जसे जसे प्रकरण येईल, जसे जसे ग्रंथाचं लिखाण होईल, विषयानुरूप त्याचा अर्थ सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, तिथे एकदम क्लिअर करून टाकले. भाव म्हणजे संबंध. आपण म्हणतो नाते संबंध आमचे बिघडले, अहो ते बिघडू द्या. सद्गुरूंचं एक नाते संबंध जर पकडला ना, तिथेच भाव आहे. ओळखायचा कसा, मागच्या वेळेला 2दा पुन्हा सांगत आलो, आधी केले मग सांगितलं, या तत्वावरती सांगत आलो मी. मानस पूजा सगळे करतो, खरे करूया, सर्वजण करतात. मानस पूजा करताना
कधी सुरुवात केली असेल पूर्वी, किंवा नसेल केली तर आता केली असेल काही महिन्यांपूर्वी, किंवा ह्याच्या पुढे करणार असाल, तर मानस पूजेमध्ये आज नाही तर उद्या, परवा, तेरवा, एक दिवस का होईना, त्याच्या डोळ्यातनं अश्रू येतात ना, शेवटी डोळे पाणवतात ना, तोच भाव, तोच भाव. तो सूक्ष्म असल्यामुळे कधी चर्चेत येत नाही. ज्या गोष्टी सूक्ष्म आहेत ना, त्या गोष्टींवरती आपलं लक्ष जात नाही, सद्गुरू म्हणतात. आणि ज्या स्थूल असतात, एखादी मूर्ती आहे मंदिरामध्ये, त्या मूर्तीवर आपण प्रेम करायला लागतो. राम म्हटलं की सगळ्यांना पटकन लक्षात येते. राम म्हणजे रामाची मूर्ती, धनुर्धारी राम, एका बाजूला सीतामाई, एका बाजूला लक्ष्मण, पायाजवळ हनुमान. येते ना, लगेच चित्र उभं राहतं, राहतं की नाही? पाठीमागे भाता बाणांचा. म्हणजे काय? हे स्थूल आहे, हे कधीतरी पाहिलेलं आहे, पण देव पाहिलाय का? तो भाव कसा धरणार? ज्याला पाहिलंच नाही त्याच्यावर प्रेम कसं करणार? आता हापूस आंबा म्हटलं कोकणातला की सगळ्यांना कळलं, हापूस आंब्याची ती चव, पायरी आंबा लगेच कळेल, केशर आंबा हा लगेच ती चव लगेच कळेल. पण देव नावाची गोष्ट जर आपल्या अनुभूतीला आलीच नाही, आतापर्यंत माहितीच नाहीये, त्याचं चित्र उभं करा, काय पाहणार? कोणीतरी रामाला उभं करेल, कृष्णाला उभं करेल, पांडुरंगाला उभं करेल, है ना? ज्याला जो देव आवडतो त्याला उभं करू. आपण कोणाला पाहूया? सद्गुरूंना पाहूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये ताईनं जे वाचलं ना, त्याच्यामध्ये नातेसंबंध, भाव असा शब्द प्रयोग केला. पण काय भाव हा? भाव धरायचा कसा? सरळ सोपं. सद्गुरू सांगा 5 साधना करत राहा. 5 साधना करा ना. ज्याने ऍप वापरता त्याला तर आता कळूनच चुकलंय. ज्याने 75 सगळं व्यवस्थित केले, दिवस केलेत ना, थोडक्यात हात वर करा असं, किंवा हो म्हणा, केले ना. ऍप मधलं आपण 75 दिवस केले सगळीकडे. कमी लोकांनी केले, पण सांगायचं तात्पर्य त्यातले 4 साधना मोजून येतात आणि 5वी म्हणजे विश्व प्रार्थना. 1000 रोज करायच्या होत्या, सतत करायचे. आणि दुसरे 4 ज्या होत्या त्यातली एक मानस पूजा, दुसरी कृतज्ञता साधना, हरिपाठ आणि शरीर साधना. 4. किती वेळ लागतो? 10 ते 15 मिनिटात 4 साधना संपतो. विश्व प्रार्थना जसं वेळ भेटेल तसं म्हणा. बरं काम काय? तोंडाने बोलायचा त्रास पण करून घेऊ नका. प्रल्हाद म्हणताय तोंडाने बोलायचा त्रास पण घेऊ नका. ऍपचं फक्त बटन दाबलं, फक्त ऐका. तोंडाने बोललं तरी कान ऐकतात, जातंय मनात. आणि डायरेक्ट बटन दाबलं, कानाने ऐकलं तरी जातंय मनात. जिथे जायचं तिथेच जाते. डोळे बंद करून नुसतं ऐकलं तर खरं सद्गुरू सांगतात बघा, एवढं सोपा शॉर्टकट कुठेच नाहीये सुखी होण्याचा. सद्गुरू म्हणतात सुखी व्हायचं ना 80% श्रवण आणि 20% साधना. सुखी व्हायला 2च गोष्टी ना, 4 गोष्टी सांगितल्या त्या विश्व प्रार्थना या साधना. 20% साधना. तर साधनेमध्ये कसं कार्याचं कार्य ही साधना सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. ना म्हणा पवार भाऊ काहीतरी वेगळं सांग, अजिबात नाही. साधना लक्षात ठेवा. 3 गोष्टी आणखी वेगळ्या अंगाने कशा सांगितल्या सुखी होण्यासाठी? एका बाजूने जीवन विद्येचं कार्य, एका बाजूने वाचन श्रवण, आणि तिसरं साधन. हे ना जे सांगितलं ते पण ठीक आहे. संबंध कळाला. भाव म्हणजे संबंध, नातं जोडण्याचा संबंध, सद्गुरूंचा शिष्याचा संबंध, देवाचा आणि त्या साधकाचा संबंध किंवा नातं जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच आपण सुखी व्हायला सुरुवात होणार. म्हणून हे नातं, हा भाव जेव्हा त्याच्या हृदयामध्ये निर्माण होईल, भाव म्हणजे सोप्या शब्दात सांगू का, प्रेम, आपुलकी आणि श्रद्धा. आपल्या आई वडिलांवर प्रत्येकाचं प्रेम असतं, आपुलकी असतेच,
श्रद्धा पण असतेच. ते बाळाला छोट्याशा आईच्या कुशीत बसल्यावर काय वाटतं? अरे काय नाही, बिंदास ते मी, कसलीच भीती नसते तिला त्या बाळाला. आईच्या कुशीत आहे ना, मला खायला मिळणार, आईच्या कुशीत आहे मी झोपून जाणार, आईच्या कुशीत आहे मला कसलंच कष्ट नाहीये, खायचं आणि झोपायचं बस आराम. सद्गुरू सुद्धा माऊली आहे ना आपली, जन्मदाती माऊली. जशी आपण तिच्याकडे निवांत होऊन अंग टाकतो, झोपून देतो स्वतःला तिच्या कुशीत, तसा दुसरा जन्म जेव्हा जीवननिकेत आल्यावर आपला झालाय ना नामधारक म्हणून, तेव्हा तसंच सद्गुरू माऊलीच्या कुशीत झोकून द्यायचं, बिंदास राहायचं. सुरुवातीला सद्गुरू काय म्हणतात? आपण नामधारक व्हायला शिष्य होण्यासाठी येतो, अनुग्रह घेतो, शाळेत ऍडमिशन घेतो, सद्गुरू सांगतात ते हळूहळू करायला लागतो, तेव्हा आपण सद्गुरूंची करगई पकडलेली असते. बरोबर? सद्गुरूंची करगई पकडलेली असते, हळूहळू हा प्रवास चालू होतो आपला. त्यात वयाची आठ नाही बरं का. सद्गुरू म्हणतात लग्नाच्या आधी लहान बाळ असेल तरी, लग्न झाल्यानंतर सुद्धा आणि म्हातारा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कधीही सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन त्यांचं पोट धरू शकता. पोट धरणं ऍडमिशन घेतलं यातला आणि सद्गुरूंच्या मनोभावे विश्वप्रार्थना आपण हळूहळू करायला लागलो. तिथेच भावाला सुरुवात होते. आणि ते सुरुवात झाल्यानंतर एक वेळ अशी येते ज्याचा भाव दृढ होतो. दृढ म्हणजे काय ना, पक्का. मी सद्गुरूंचा आणि सद्गुरू माझे. एक नामसंकीर्तन सुद्धा आहे, गायला असेल कधीतरी है ना. आता सुद्धा कुठं तरी गायला शेवटचं लक्षात नाही. त्याच्या आधी आणखी ब्रह्मानंदी लागली टाळी. ती ब्रह्मानंदी टाळी कधी लागणार आहे माहिती? जेव्हा सद्गुरूंवरती प्रेम श्रद्धा आपुलकी तुमची नितांत असणार आहे. जेवढं आई वडिलांवर आपल्या लेकरांवर प्रेम करतो ना, तेवढं प्रेम जेव्हा आपण सद्गुरूंवरती करू तेव्हा ती खरी ब्रह्मानंदी टाळी लागणार आहे. तेव्हा तुम्ही सद्गुरूंच्या कुशीत झोपले जाणार आहे. तेव्हा तुम्हाला काय सुचणार नाही. तिथे फक्त एकच सुचणार, सद्गुरू. एक सद्गुरू. सद्गुरू तुम्ही आहे जीवनविद्या आणि सद्गुरू काय? जीवनविद्येचं कार्य कार्य कार्य. म्हणजे तुम्हाला कळणार पण तुम्ही कार्य करताय, अशी मनाची अवस्था होते. बरं ते ऍडमिशन घेतल्यानंतर, ती करतही पकडल्यानंतर तो दृढ भाव जेव्हा होते ना, भाव जेव्हा दृढ होतो, पक्का होतो, आणि तेव्हा तुम्हाला काहीतरी चमकताना दिसलं, सोनं चांदी, बाहेर काहीतरी वेगळं जग दिसलं, वेगळा आनंद काहीतरी वेगळा पण आहे अध्यात्माला सोडून, तेव्हा पळून जायचं जर प्रयत्न केला नामधारकाने, शिष्यानं, तेव्हा आपल्याला कळतं की सद्गुरू सोडत नाही. कारण सद्गुरूंची करंजी आपण जरी सोडली तर सद्गुरूने आपला हात धरला आणि आपली सुटका नाही. चुकीच्या वाटेला आपण जाणार नाही. थोडं थोडं कळतंय ना भाव? अजून खोलवर जा. धरायचा कसा भाव? ऍक्च्युअली धरायची गोष्टच नाहीये, तो हळूहळू येत जातो. फक्त पहिलं पाऊल आपल्याला टाकायचंय. सद्गुरू म्हणतात 10 नाही, मी 100 पावलं. 10 नाही, 100 पावलं येणार. सांगतो, भाव धरण्याची सोपी व्यवस्था सद्गुरूंनी केली, ती म्हणजे नाम. नाम माहिती आहे ना सगळ्यांना, तर ते सुद्धा सांगायचं. नाम विषय झाला ना आपला, भगवान नाम नाम झालं ना, त्याचं भगवान नाम म्हणजे महत्वाचं आहे. आपलं भगवान नाम काय झालं? विठ्ठल ना. नाम म्हणजे मंत्र. आपल्याला मंत्र काय दिलाय? विठ्ठल. आणि महामंत्र काय दिलाय? विश्व प्रार्थना. बरोबर? तर नाम म्हणलं की बोलायचं नाही. विश्व प्रार्थना सुखी होण्याचा सोपा मार्ग आणि शॉर्टकट, ठीक नाही? तर नाम म्हणजे लक्षात ठेवा, भगवान नाम म्हणजे भाव धरण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय. फक्त जीवनविद्येतच सांगणार सद्गुरू, बाकी कुठेच नाही. कसा धरायचा, त्यात काय अडचण येतात तिकडे थोडंसं आपण आता जाऊ, ठीक आहे? पण नाम नाम म्हणजे आहे तरी काय? नामाचा नंतर त्यांनी वाचला असेल, राम नाम हे राम आहे असं प्रकरण आहे. दुसरं का तिसरं नामाचा नंतर त्याच्यावरती थोडं येऊ. हा भाव धरताना आहे ना, नामाचा आधार येतो. म्हणजे आपण सतत विश्व प्रार्थना म्हणतोय, 10 मिनिटं विठ्ठल मंत्र म्हणतोय,
साधना करतोय चारही प्रकारच्या, त्या सर्व साधना करताना हा प्रवास आपला चालू आहे ना, परमेश्वराच्या दिशेनं. सुखाकडे प्रवास म्हणजे काय? परमेश्वराच्या दिशेनं ना. परमेश्वर म्हणजे काय? स्वानंद, आनंद, सुख, समाधान, शांती हे सगळं परमेश्वराचे गुण आहे. तिकडे हळूहळू जाणं, आपल्या घरात नांदायला लागलं की समजायचं आपण परमेश्वराच्या सानिध्यात आहोत. इतकं सोपं आहे. ओळखायचं कसं तेही सांगितलं. साधना करता करता आता नुसतं मानसपूजनच नाही हो, कधी कधी विष्णू प्रार्थना म्हणता घरोघरी जे आपण जपयज्ञ करतो तिथे पण असं करायचं ना, घरात दुसऱ्याचे अश्रू बघून जेव्हा त्याच्या नवीन लोकांच्या घरात गेल्यानंतर देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होऊ दे. जेव्हा शब्द ऐकतो एखाद्या डोळ्यात पाणी येतच. जेव्हा 10 घरी आपण जातो तेव्हा एक घर असं मिळतं की त्या घरामध्ये भरभराट हा शब्द वापरताना त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू दिसले असते. जे घरोघरी जातात कार्यकर्ते हे ना, दिसले असतील ना, ते बघून आपल्या डोळ्यात अश्रू येतात की नाही? हाच भाव. तुम्हाला कुठल्याही साधनेत नाही, विश्व प्रार्थना म्हणता नाही, मानस पूजेत नाही, पुन्हा हरिपाठ करता करता एखादा शब्द असा स्पर्शून जाईल. संतांनी त्याचं वेगळं वचनामध्ये सांगितलं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, असंच नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम है ना. मग हे राम म्हणून काय? भाव आहे. राम म्हणजे भाव आहे. पण तो भाव धरून ठेवायचा, तिथे स्थिर राहायचं. पण ते भाव धरारे देवाला करायचं, तिथे स्थिर राहायचं, गोंधळायचं नाही, स्थिर राहायचं. विश्व प्रार्थना पकडून ठेवायची. पकडून ठेवलं काय होतं ना, सत्पुरुष शब्द वापरतात. नामस्मरण कसं असावं किंवा विश्व प्रार्थना कशी म्हणावी? अखंड. अखंड काय ना, मी भरपूर शब्द आहेत, एकच शब्द वापरतो, गोंधळ नको. तर परमात्मा सद्गुरू म्हटलं अजून इतका गोंधळ घातलाय, आणखीच गोंधळ नको. तर ही जी फट आहे ना, फट नामस्मरण गॅप नको. सतत एकदा सुरू झालं ना की सातत्यानं विठ्ठल 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 म्हणून कंटाळा. सगळं म्हणतात 10 मिनिटच म्हणा, 15 मिनिटच म्हणा, थांबा, पाण्याचा घोट घ्या, पण लगेच चालू करा. जो पाणी मारा, लगेच चालू करा. विश्व प्रार्थना, हे ईश्वरा हे ईश्वरा हे ईश्वरा, देव तुझ्या अखंडना मुखात अखंड राहावं, तुझे कोणना मुखात अखंड राहावं, सतत येऊ दे. पूर्ण विश्व कंटिन्यू म्हणा. का? तो विचार सतत आला पाहिजे. गॅप किंवा खंड याची साधी एक उदाहरण सद्गुरूंनी सांगितलं, ते सांगतो. एखादं रिकामं भांड आहे, रिकामं भांड माहिती ना, बायकांना आवडत नाही बरं का. खूप संस्कृतीला, हिंदू संस्कृतीला खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण पुरुष मंडळी असतो ना, तू काय सगळे पाण्याने भरून ठेवली भांडी. आता पाणी पावसाळा आहे, रोज पाणी 24 तास पाणी आहे, होतो चाललंय पाणी टाक्यांमधलं. कशाला पाणी नाही मग तुला कळत नाही, कधी बंद करतात पाणी भरून. त्यांचंही खरंच असतं, ठीक आहे. काम चालू आहे, काहीतरी चालू आहे, बंद करतात. धरणातलंच कळी बंद करतात, खाली पाणी कसं येणार? बरं, तुमच्या घरामध्ये असलेलं रिकामं मडकं, आता सगळं मडकं उदाहरण घेतलं आपण, भांडण मडकं रिकामं. आता या रिकाम्या मडक्यामध्ये जरी रिकामा म्हटलं तरी काय आहे? काय आहे? म्हणजे रिकामा आहे का? खरं पाहिजे तर नाम धर माझ्या अभ्यासू पटकन सांगा, रिकामा नाहीये, त्यात हवा आहे. आता ही हवा म्हणजे आपलं मन, मनाचं मडकं समजा, मनाचा कप्पा. तो नकारात्मक विचारांनी भरलाय. एकच विचार आहे, म्हणजे त्याचे प्रकार भरपूर आहेत, पण ते विचार कसे? नकारात्मक. नकारात्मक काय ना, होईल का नाही, होईल का नाही. काम महिनाभर केलंय, पगार तर येणार बँकेत, तरी सुद्धा आपण काय म्हणतो पुरुष मंडळी, 1 तारीख आहे, होईल का नाही, का उद्या होईल. आज तारीख आली तरी पगार नाही, महिन्याचे मार्च एंड 2 दिवस आणखी लेट होईल, पण होईल, है ना. म्हणजे आपण गॅरंटेड आहे, खात्यात पगार येणार आहे, तरी मन काय म्हणताय? होईल का नाही, होईल का नाही. आता तुम्ही तुमच्या मनाला विचारा,
कोणतरी ते लहान असो वयस्कर असो, अमुक अमुक व्यक्ती आयसीयू मध्ये बरं का, अरे बापरे, परवा तुम्हाला भेटले होते, काय झालं अचानक हो, काय छातीत कळ मारली, छातीत कळ मारली, डायरेक्ट आयसीयू. तिथं काय विचारत होतो, आयसीयूचं बाहेर येत आहे का काय, तिथं चर्चा चालू. आणि बायका दोन पावलं पुढे असतात बरं का, माणूसच्या घरात सुद्धा बायका, माणूस चालला होता बरं, किती म्हणणं. म्हणजे लग्न होऊन आली, पाणी पूर्वी आता सगळ्या घरोघरी सगळ्या पाण्याची व्यवस्था आहे, एका नावावर रांग लागायची ना पूर्वी, किंवा गाव साईडला असो विहिरीवरती पण लाईन लागते अजून सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात. कितीही लग्न होऊन आले, एक बाई अशी होती, लग्न होऊन आले, 25 वर्ष संसाराला झाली, 25 वर्षाची शेजारची राहणारी बाई तिचं भांडण पाण्यावरून होत आहे, ती शेजारची बाई आयसीयू जाऊ दे बाई, कशी काय असं भांडते खरंच, रोज पोट मोडून मोडून भांडते, पण काय म्हणते, जाऊ दे कशी काय असं, शेजारी होती बरी होती. काय काय विचारतात, म्हणजे हॉस्पिटल बाहेर येते का नाही, 7 दिवसांनी येते, आपण पॉझिटिव्ह बोलूया, येते. मग हा जो निगेटिव्ह नकारात्मक विचार आहे ना, हा तुमचा कधी जाणार असा प्रश्न आहे. बरोबर, आता तुम्ही मला विश्व प्रार्थना, आपण सगळ्यांना मिळाले म्हणून आपण विश्व प्रार्थना जाईल, मान्य आहे. पण सद्गुरूंनी तेव्हा सांगून ठेवलंय, 54 सालापासून सांगत आले, हा नकारात्मक विचार माणूस 99% आयसीयूत येणार जरी नसेल तरी इतकं पॉझिटिव्ह राहावा, स्वतःच्या मनाला पहिलं करा, नंतर ते त्यांच्या घरच्यांना सांगायला जावं. काय नाही त्यांच्याही बरं होणार, आधार तर देऊ शकतो ना, आपल्या हातात काय नाही ना, प्रयत्न झाले किंवा करणारे डॉक्टर करतायत, आपल्या हातात काय, प्रार्थना करत राहा, प्रयत्न आणि प्रार्थना. मग ती हवा घागरीतलं किंवा मडक्यातली काढायची असेल तर पाण्याने हळूहळू ती भरावी लागेल. पूर्ण हांडा भरला पाण्यानं, हवा काय होणार आहे, हवा निघून जाणार. कोणी म्हणेल का हवा येतात नाही, हांड्यात काय मडक्यात काय पाणी. तसा नकारात्मक विचार तिथून काढून टाकायचा असेल तर विश्व प्रार्थनेने भरला पाहिजे. अर्धाच भरला पाहिजे का, नाही ना, गॅप पाहिजे का, मध्ये नाही, सगळा भरायचा काटोकाट. तसं विश्व भरला म्हणजे गॅप आहे का, नाही, त्याला अखंड नामस्मरण म्हटलंय. तो विश्व प्रार्थनेने धडा भरून टाकायचा मनाचा. मग तो गॅप भरलं, गॅप ठेवायचीच नाही, म्हणजे गॅप भरायचा प्रश्नच नाही, गॅप ठेवायचीच नाही, राहिली तर काय होईल. सद्गुरू म्हणतात तिथे माया शिरली. काय शिरते, माया. माया शिरली, तुमच्या हृदयात कधीच सद्गुरू भाव स्थान पक्का करू शकणार नाही. आता तुम्ही म्हणा बाबा कसली ही माया, माया आपलं माया म्हणजे की पैसा, फक्त एवढंच दिसतंय की नाही. माया म्हणजे पैसा, माया म्हणजे संपत्ती, माया म्हणजे सोनं, माया म्हणजे गाडी बंगला मोटर. पैशानं ज्या ज्या सोयी विकत घेता येतात ती माया, एवढंच माहिती. खरी माया काय माहितीये, नेमकं सद्गुरू महिमा विषय पण ऑटोमॅटिक येतोय, सद्गुरूंची इच्छा असावी होते. मला संधी नाही दिली सद्गुरू गुरुपौर्णिमेची, बरं का कदम साहेब, बहुतेक विषय तोच येतोय नेमका, म्हणजे दुसरीकडे माझा चालू विषय. तो विषय बघा कसा येतोय, जुळता भाव या विषयात धरून. माया सगळ्यांनी आता कानाचा जीव करायचा, जीवाचा कान करायचा, शरीर सोडून बसायचं, कारण इथे शरीर लागत नाही, इथे फक्त मन लागतं. मनापर्यंत पोहोचवला कान, बस दोनच गोष्टी. ही माया म्हणजे काय, श्रीकृष्णाचा बालपणीचा आणि आवडता मित्र कोण, सुदामा है ना, त्याने पण होता, पण बालपणीचा मित्र जो 18 दारिद्र्यामध्ये राहतोय. जरी मित्र राजा असला, श्रीकृष्ण राजा होता ना, राजकुमार होता, राजा होता, तरी सुद्धा
ते दोघं युवा अवस्थेत आल्यानंतर म्हणजे तारुण्य अवस्थेत आल्यानंतर लग्नाचं वय झालं थोडक्यात 20-21, तरी सुद्धा त्यांची मैत्री पक्की आहे. आणि ह्याची गरिबी तशीच आहे. 18 विश्व दारिद्र्य, घालायला कपडे नाही, 2 टाइम पैकी एकच टाइमची कशी तरी व्यवस्था होते सुदाम्याची. आणि हा मस्त राजेशाही खात्यात राहतो, पण कधी काय हे मागितलं सुद्धा नाही. काय बायको ती गोष्ट माहिती, सुदाम्याचे पोहे काय हीच गोष्ट आहे. बायको ओरडून पण एवढा मोठा श्रीमंत तुमचा मित्र काहीतरी मागा त्याच्याकडे, पण तो मागत नव्हता आणि मागितलं सुद्धा नाही. तिला एकदा पोहे खायला घेऊन या, पोहे खायला घातले, आता तरी बोला, आता तरी बोला, आपलं काम तर करून घ्या म्हणतो ना, तरी सुद्धा तुझं मन होत नाही. मैत्री एका बाजूला, अपेक्षा आहे तिथं, अपेक्षा आहे तिथं काय सांगितलं सद्गुरूंचा सिद्धांत माहित पाहिजे आपल्याला. अपेक्षा आहे तिथे दुःख, तिथे अपेक्षा तिथे दुःख आहे, लक्षात घ्या. मग ते शांतपणाने अपेक्षा ठेवावी. असो, आता तो मित्र रोजची त्यांची एक सवय होती, श्रीकृष्णाच्या घरी त्याचा जो राजवाडा होता त्या राजवाड्याच्या दरवाज्यातनं आत यायचा, सुदामा हात मारायचा श्रीकृष्णाला, श्रीकृष्ण खाली यायचा, दोघे मिळून पहाटे 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 सूर्योदयाच्या आधीच निघायचे चालत चालत. जसं आपली मुलामोठ्या जवळ आहे ना, तसं त्यांच्या त्या श्रीकृष्णाच्या त्या महालापासनं गोमती नावाची एक नदी होती, एक 10 मिनिटाच्या अंतरावर होती गोमती नावाची नदी, आणि तिथे दोघे आंघोळीला जायचे लहानपणापासून. आता या तारुण्य अवस्थेत गेल्यानंतर तरी सुद्धा हा नियम त्यांचा चुकला नव्हता. रोजच्या प्रमाणात सुदामा तिथे आला, पण सुदामाच्या मनामध्ये एक प्रश्न होता, आणि तो जवळजवळ 3-4 महिन्यापासून होता. एकच प्रश्न होता, श्रीकृष्णा तू मला दरवेळेस सांगतो ही तर माया आहे, ही तर माया आहे, ही माया आहे, मायेत अडकायचं नाही वगैरे 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 वगैरे, पण ही माया काय आहे ती मला अजून कळत नाहीये. मला काहीतरी अनुभव दे, काहीतरी व्यवस्थित समजून सांग. तर तो मनामध्ये मध्ये स्वतःही विसरून जायचा. नंतर आंघोळीला येता येता महिलाकडे लक्षात असायचा प्रश्न, पुढे विसरून जायचा त्याच्याशी गप्पा मारण्याच्या नादात. श्रीकृष्ण आज तो मनामध्ये तो प्रश्न पाठ करून देतो की मला ती माया काय ती दाखव, एकदाचा अनुभव मला येऊ दे. आवाज मारल्यानंतर श्रीकृष्ण खाली येतो, दोघे निघतात गोमती नदीवरती जायला. 10-15 मिनिटाच्या अंतरावरती नदी असते. पण हा काय म्हणत मला केलं असं, मला माया काय हे आज कळालंच पाहिजे. श्रीकृष्ण एक मिनिट हा म्हणतो, मला ते बाकीचं काय सांगायचं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर तू का टाळतोयस किंवा तू उत्तर दिलं तरी ते मला कळत नाहीये, मला काही माहित नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आज पाहिजेच. प्रश्न असतो ही माया म्हणजे काय, मला कळली पाहिजे. श्रीकृष्णाला पकडतो, काहीच बोलू नकोस, मला माया म्हणजे काय मला अनुभव दे, मला सांग, पटून सांग, मला कळलं असं सांग. श्रीकृष्ण पुन्हा हसतो. श्रीकृष्ण काय परमेश्वर विष्णूचा अवतार, आधीच कळायला असतं त्याच्या मनात काय चाललंय. ठीक आहे म्हणतो, आज तुला मी सांगतो, मला वेळ नको वाजू दे, आपण जर आपली बाकीची कामं राहते. मग ते गमती जम्मत करत मस्ती करत आंघोळीला जातात. नदीच्या किनाऱ्यावर उभारल्यानंतर आपली वस्त्र जे काय आहे ते काढून व्यवस्थित करत आपला मुकुट अलगद काढून खाली ठेवतो, ज्याच्यावर एक सुंदर मोरपीस असतं ते बाजूला ठेवतो, आणि दोघेही आंघोळीसाठी त्या नदीमध्ये उडी मारतात. दोघे डुबकी मारतात, 2 मिनिटं होतात, दोघे बाहेर येतात, आंघोळ झाली. श्रीकृष्ण पुन्हा आपलं वस्त्र पितांबर नीट करता करता अलगद तो मुकुट उचलून घेतो, डोक्यावर ठेवतो, मोरपीस पडलेलं असतं ते उचलतो, व्यवस्थित खोचण्याचा असा किती 2 सेकंड लागत असतात, 2 क्षण. बघा 2 क्षणामध्ये मोरपीस खोचणार असतो. तेवढी इकडे यायला इच्छा होते सुदाम्याला, मी आणखी एकदा डुबकी मारून येतो, माझ्या डोक्यात प्रश्नाचं मावून आणि मला उत्तरच देत नाही यार श्रीकृष्ण. गोपी थांब म्हणतो, मी उडी मारतो दुसऱ्यांदा पाण्यामध्ये. खाली गेल्यानंतर का कळतं की अरे पूर आल्यासारखं पाणी खूप येतंय,
आणि आपण वाहत चाललो, तू वरती येतो, खरंच पूर आलेला असतो आणि वाहत 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 इतक्या जोरामध्ये वाहत असतो, पुराचं पाणी आपण बघतो तसं वाहत असतो. कसा बसा पाण्यामध्ये चालले गरजेचं असतं, कडेला येतो. पण कडेला येता तो कितीतरी गाव पुढे गेलेला असतो, जंगल चालू झालं असतं आणि असं एक सुंदर अशा खडकदार जंगलाच्या किनाऱ्याला येतो. कसा जीव वाचवतो एका वणक्याला पकडून आणि कडेला येतो. हा शोष त्याचं चालू असतं. आणि हा श्रीकृष्ण तिकडे त्याच्या लावायच्या क्षणामध्ये त्या अडकलेला असतो तिथेच. मग इथे हा किनाऱ्याला आल्यानंतर बघतो एवढं घनदाट जंगल. अरे बापरे, मी कुठे आलो, कुठल्या राज्यात आलो, कुठल्या देशात आलो, काहीच कळेना. तेवढ्या पुढे जंगलात एक हाती धावत येताना दिसतो त्याच्याकडे. हा घाबरतो आणि मी आता बाहेर किनाऱ्यावरती आहे, मी पुढे जातो, तो हत्ती मला पिछा सोडणार नाही आणि पाण्यात उडी मारली तर मी वाहून जाणार, मरून जाणार, गॅरंटी नाही वाचायची. एवढा मोठा पूर आलेला असतो. हा काय विचार करतो, आता आपण किनाऱ्याला जाऊया, डोळे बंद करतो, श्रीकृष्णाचा धावा करतो. पटकन तो हत्ती त्याच्या सोंड्यामध्ये फुलाची सुंदर माळ असते ती त्याच्या गळ्यामध्ये घालतो आणि तेवढं पाच सहा सैनिक येतात आणि म्हणतात महाराज की जय हो, महाराज की जय हो. त्याला काय नसतं, तो हत्ती तिथे नमस्कार करून तसंच थांबलेला असतो. इकडून जे सैनिक असतात आलेले ते म्हणतात महाराज की जय हो, नमस्कार करतात. ह्याला वाटतं माझ्या मागे तर नदी आहे, महाराज कुठे, हे तर मलाच महाराज म्हणताय. अहो मी महाराज नाहीये, मी असं वाद. अहो तुम्ही काहीच बोलू नका, थांबा जरा म्हणतात सैनिक. त्यातला एक सैनिक म्हणतो महाराज या राज्याचा एक नियम आहे, या राज्याचा राजा जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा जो हत्ती आहे ना त्याच्या गळ्यामध्ये माळ घालतो तो या देशाचा, या राज्याचा राजा होतो. तुम्ही राजा. हा खुश होतो. आता मी राजा झालो, 18 विश्व दारिद्र्य खायला मिळत नाही, तिथे डायरेक्ट राजा, डायरेक्ट पंचपक्वान्न उचलून घेऊन जातात, वाजवत गाजवत नेतात, गादीवर बसवतात. मग आनंदात त्याचे दिवस जाऊ लागतात. आता राजा म्हटल्यानंतर लग्न नाही झालेलं, सुंदर राणी मिळते, सुंदर राणी मिळते दुसऱ्या राज्यातल्या एक कन्या त्याच्याशी विवाह होतो. इतकी सुंदर राणी मिळाला, खूप प्रेम करतो, इतकं प्रेम करतो, खूप प्रेम करतो, जीवापाड प्रेम करतो तिच्यावर, पूर्ण मायेमध्ये अडकतो तिच्या. 2 पुत्ररत्न प्राप्त होतात, सुंदर मुलं प्राप्त होतात, राजकुमार जन्माला येतात, आणखीन खुश होतो. पण बायकोवर खूप प्रेम असतं, राणीवरती खूप प्रेम करत असतो. एक दिवस असा येतो, काही दिवसानंतर त्या राणीचा मृत्यू होतो. त्या राणीचा मृत्यू होतो. आता मृत्यू नंतर कुठे घेऊन जाणार, कुठे घेऊन जाणार आपल्याला, स्मशानात. महाराज तयारी झाली, आता चला. महाराजांच्या भोवती 10-12 सैनिक येतात, बाजूने थांबतात. हा चला मी येतोच आहे ना, स्मशानात जायचं ना. पण इतका कष्टाला असतो, महाराज स्वतःला सावरा वगैरे सगळे समजून सांगतात. ठीक आहे चला म्हणतात. आता ते पुढे मैल जाते, त्याच्या मागून हा जातो कसा त्याला कळत नाही. रोज माझ्याजवळ 2 ते 3 सैनिक असतात, आज माझ्याजवळ 12 ते 15 सैनिक का उभे. अहो तुम्ही माझ्यावर का थांबल्या. महाराज सांगतो चला चला स्मशानात चला. हा येतो मी, चला चला. पण हे सैनिक काय मला सांगा, एवढी सिक्युरिटी काय. त्यातला सैनिक म्हणतो महाराज काय माहितीये का, या राज्याचा आणखीन एक नियम आहे तुम्हाला सांगायचा राहिला. या राज्यातली राणी जेव्हा मरते ना, ते चितेमध्ये त्या राजाला सुद्धा उडी मारायला लागते. ज्या मायेमध्ये हा दुःखी कष्ट झाला असतो की माझी पत्नी, माझी राणी, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतोय, जीवापाड म्हणजे माझा स्वतःचा जीव धोक्यात काढून की तिला वाचलोय म्हणजे जीवापाड, इतकं प्रेम करतो. त्या क्षणामध्ये तिच्यावरचं प्रेम, माया हटाक एका क्षणात संपली. दुःख संपलं, पण दुसरं दुःख काय होतं, आता मी मरणार. ती माया गेली दुसरी मायामध्ये, स्वतःच्या शरीराविषयी माया, मी मरणार या मायेत तो अडकला. गेल्यानंतर त्याला काय सुचना, तो म्हणतो एक काम, माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी. काय म्हणतात, शेवटची इच्छा विचारली जाते ना, आपलं माहित नाही बा, आपल्याला माहितीये का. पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करा, तर मीच भीक मागतो राजा असल्याकडे.
हा हा महाराज तुम्ही सांगा की असं काय हात जोडतो. मला त्या गोमती नदीच्या मी वाहत आलो ना, तिथे मला एकदा स्नान करू द्या, माझं डोकं काम करत नाही होत. मला तिथे डुबकी मारू द्या, थोडं डोक्यावर पाणी घेऊन द्या, आंघोळ करू द्या, मी तुमच्या यायला नाही. तिथे सैनिक बरोबर येतात. हा तिथे पाण्यात डुबकी मारतो, काही सुचत नसतं ना, डुबकी मारतो, बाहेर येऊन बघतो, तोच क्षण असतो ज्या क्षणाला श्रीकृष्ण त्याच्या त्या मुकुटामध्ये मोरपीस लावत असतो. 2 क्षणामध्ये श्रीकृष्णाने सगळी माया त्याला दाखवली असते. ही माया आता तरी कळलं का? हा माया कळा म्हणून एवढंच स्पष्ट. माया कळली ना, ही माया. आता मला एक सांगा, संत ज्ञानेश्वर माऊली आज आपल्या समोर प्रकट झाले, आपण काय हो काय करू सांगा ना? काहीच काढून ठेवू समोर ना, आहे ना? ठेवू का? मी तर ठेवलं बाबा. म्हणतात ना काहीतरी ते चांबड्याचे जोडे हे लांब राहिले, मी तर काहीच काढून ठेवू. देवा तू 200 नाही, तू 500 वर्ष कायम स्वरूपानं ना तू मनुष्य देहामध्ये या उपाधीमध्ये या जगाच्या कल्याणाला जन्म घे. माझ्या अंगावर शाळा येतात का माहिती का? मी खूप भावुक आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीत. का? सगळ्यांना माहिती तरी सुद्धा सांगतो, सगळ्यांना 2 टाइम खायला मिळते, अन्न वस्त्र निवारा राहायला छप्पर आहे, बरोबर है ना? 2 टाइम खायला भेटतंय, वस्त्र आहे, मुलांना फी भरतोय, म्हणजे सुखी होतो आपण. कुणाचं हात नाहीये, हाताची किंमत सगळं म्हणतात हात नाही त्याला विचारा, डोळ्याची किंमत डोळा नाही त्याला विचारा, पाय नाही पायाची किंमत त्याला पाय नाही त्याला विचारा. सगळं शरीर सगळ्यांचं घर आहे, म्हणजे आरोग्य उत्तम आहे सगळ्यांचं, आहे की नाही? म्हणजे आपल्या पाठीकाठी पुण्य आहे आणि क्षणाक्षणाला पुण्य खर्च करतोय, आपण सगळे सुखी आहोत. ज्ञानेश्वर माऊलींना परमेश्वराचा अवतार जरी म्हणण्यात आलं, बघा परमेश्वर मानवी देहाचा जगाच्या कल्याण आपल्या कल्याणाकरता त्यांनी जन्म घेतला, पण त्यांच्या भोग काय असतील नसतील माहित नाही, कर्मधर्म संयोगानं ते जेव्हा जन्म घेऊन आले आळंदीला, त्या 4 भावंडांना कसे दिवस काढावे लागले. विठ्ठलपंत कुलकर्णी देहांत प्रायचित्त भोगावं लागलं. संन्यास घेतला, लग्न झालं, संन्यास घेतला, पुन्हा आले, संसार केला, संन्यासानं संसार केला, 4 मुलांना जन्म घातला. संन्यासाची पोरं म्हणून या माऊलींना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडांना कष्ट त्रास सहन करावा लागला. या विठ्ठलपंत कुलकर्ण्यांना त्यावेळेचं न्यायपीठ औरंगाबादला माहिती ना, पैठण, तिथे बोलवण्यात आलं. तुम्ही ताबडतोब तिकडे या. तिथे शेंडीवाले जे होते न्यायाधीश त्या काळचे, त्यांनी तो निकाल दिला. ह्यांच्या हातापाया पडले, म्हटले आमच्या मुलांना वाईट टाकू नका. त्यांना भिक्षा सुद्धा देत नव्हते, संन्यासीची म्हणून वाईट टाकलं होतं. हे आई वडील गेले, विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांची पत्नी गेली आणि त्यांना साकडं घातलं. तुम्ही आम्हाला जे प्रायचित्त द्याल, जी शिक्षा द्याल आम्ही भोगू, पण आमच्या लेकरांना वाईट टाकू नका, समाजात घ्या. पण त्यांनी शिक्षा सुनावली, देहांत प्रायचित्त. तुमचा देह, मग दोघांनी आत्महत्या करायची. इंद्रायणी नदीमध्ये देह ठेवायचा. दोघांनी देह त्या इंद्रायणी नदीमध्ये ठेवला. त्यांनी आत्मदहन केलं, स्वतःचा त्याग केला देहाचा. तरी सुद्धा 4 भावंडांना घेतलं गाव समाजात, न्याय मिळाला नाही. हे न्याय मागला. 4 भावंड तिथे गेली, चालत चालत आळंदीवरून पैठणला गेली. विचार करा, आजचा औरंगाबाद, संभाजीनगर, त्या पैठणला त्या कुठे गेली, किती त्रास होतो. आमच्या काकांचं तिकडेच गाव आहे, 5 पुढे राहतो काकांचं, सगळ्यांना सगळं ओळखतात ना. असो, सांगायचं काय, किती त्रास आहे. गाडीने गेलो तर आपण थकून जातो. ती चालत गेली माऊली, त्रास मध्ये मध्ये. तिथे छोटी आपली माऊली किती लहान होती हो, है ना? मुक्ताई किती लहान होती. आता आठवलं अंगावर शहारे येतात. काही दिवस एवढा त्रास तुम्हाला आहे का इथे? लक्षात. पण ज्ञानेश्वर जेव्हा चिडले होते, रागावले होते, त्यांना अनुभूती नव्हती, गुरु नव्हता.
आपण शक्यतो गुरुपौर्णिमेला शिष्यत्व 70-80% लोकांनी घेतलं, तसं कधी आपण घेतलं असेल संधी मिळाली. पण त्यांना गुरु नव्हता. त्यांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. नाथसंप्रदायाची जी विद्या आहे ना, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या भावाला, छोट्या भावाला म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींना चल म्हटले, जास्त त्रास करून घेऊ नकोस, गृहेत घेऊन गेले आणि त्यांना ही दिव्य साधना दिली, जी आपल्याला आज आपल्या ज्ञानपंढरीत कर्जतला उपलब्ध आहे. पण आपली अभ्यासाच्या आपली तयारी फक्त झाली पाहिजे. ती जेव्हा त्यांना दिव्य साधना निवृत्तीनाथांनी दिली ज्ञानेश्वर माऊलींना, तेव्हा त्यांच्या मुखात एक शब्द, एक ओवी बाहेर पडली. ती ओवी अशी होती, ऐलीच थडी सरले माया जळ. त्यांना असं वाटायचं, किती आम्ही विचू काटत न चाललोय, किती मगरी, किती सुसरी, किती नदी पार करतोय, हे जगणं मुश्किल झालंय, किती भयानक जगणं आहे, आपण त्याचा अंदाज सुद्धा करू शकत नाही. आज सगळे सुखी आहोत, पण ती माऊली त्या त्रासात येते, कसं काय जगायचं असं वाटत असताना गुरु केला. निवृत्तीनाथांनी ती दीक्षा दिली. पण कर्मधर्म संयोगानं ती लगेच फळली, दिव्य साधना कळली, समजली आणि उमलली. आणि हे तोंडात शब्द आहे, ऐलीच थडी सरले माया जळ. माणसाचा जन्मही होत नसतो, माणसाचा मृत्यू होत नसतो. चैतन्य शक्ती अनंत रूपे, अनंत विषय प्रकट होत कर्मानुसार जन्म घेते, जगते, प्रकृतीला येते, लोक पावते, पुन्हा प्रकृतीला येते. हा प्रवास चालतो. मग लक्षात घ्या, या मायेत किती अडकायचं. मग या मायेत न अडकण्यासाठी काय करायचं? आपला घडा, आपलं मडकं सतत भरलेलं पाहिजे. फुल अर्धच असेल तरी काय करणार? हवा भरणार ना, हवा भरणार. त्यात आपल्या मनाचं मडकं म्हणतोय हवा भरणार. म्हणजे विश्वप्रज्ञ आपण येईल तैसं बोर्डमध्ये जर अडकलो, सद्गुरू म्हणतात आता डिग्रीचा अभ्यास न बाहेर या आणि डिग्रीचा अभ्यास करा, म्हणजेच अखंड नामस्मरण करून बघा. या साधनेच्या बाहेर येऊच नका, सतत राहा, सातत्याने राहा, की तुम्ही रिकामा वेळ प्रत्येक क्षण हा नामानं भरून टाका, हा नामानं भरून टाका, है ना. पण हा एक भाग जरी झाला तरी दुसरा भाग खूप महत्वाचा आहे. का? फट राहील तर माया शिरणार, माया शिरला तर भाव धरता येत नाही. म्हणून हा सगळा तास मायेचा सांगण्याचा. म्हणजे माया ही अडचण कशी येते, कशी घालवायची. माया म्हणजे काय हे कळालं? कशी घालवायची? विश्वप्रज्ञा सोडायचंच नाही, धरून ठेवायचं. तुम्ही थोडंसं बोर झालं असाल, ठीक आहे, तोंडाने बोलू नका, कानाने ऐका. कानाने ऐकून माहिती का, विठ्ठल मंत्र लावा, ऐकत राहा. पण सातत्यानं अखंड खंड न पडता म्हणत राहा. हे अनुभवातून सांगतोय, हे अनुभवातून सांगतोय. फक्त तिथेच सुख आहे, तिथेच सुख आहे. आता आपलं जगणं कसं आहे? दोलकाप्रमाणे. भूतकाळातलं चिंतन आणि भविष्य काळाची चिंता, आणि काय होईल माझं पुढं. आणि भूतकाळातली चिंता, चिंतन भूतकाळामध्ये किती दिवस चांगले होते, किती दिवस वाईट होते. आणि या क्षणाला तुझं काय आहे? 2 टाइम खाऊन तू सुखी असता बाबा. सत्संगाला जाताना कळत ना, सद्गुरू महाराजांना उद्या स्थान दिलंय, ज्ञान ग्रहण करायला सत्संग चुकत नाही. अजून काय पाहिजे? सगळं काही मस्त आहे त्या क्षणाला. कारण जो वर्तमान क्षणामध्ये राहतो, त्या वर्तमान क्षणामध्ये सुख असतं, आनंद असतं, ऐश्वर्य असतं, सगळं काही तिथेच असतं. म्हणून वर्तमान क्षण जरी टिपला म्हणजे तिथे भाव असतो, तिथेच देव असतो. भाव घालताना वर्तमान क्षणामध्ये प्रार्थनेत राहणं याच्यासारखा सोपा उपाय जगाच्या पाठीवर ना कुठल्या संतांनी सांगितला, ना कुठल्या धर्मात सांगितलंय, ना कुठल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं तर फक्त सद्गुरू पायी महाराज. आता थोडं
असं तुम्हाला सोपं सोपं वाटलं ना, थोडस महत्वाचं सुद्धा सांग. नाम कसं घ्यायचं किंवा नामाचा फरक काय. आता आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो. नाम आपल्याला कळलं, भाव धरण्यासाठी नाम महत्वाचं. म्हणजे नाम विठ्ठल मंत्र, मंत्र पाहिजे. महामंत्र विश्व प्रार्थना म्हणाय. पण हे जे भगवान नाम आहे ना, विठ्ठलाचं समजा भगवान नाम आहे, हे भगवान नाम आणि इतर नामामध्ये काय फरक आहे? फरक आहे का? शब्दच ना भगवान नाम म्हणजे विठ्ठल हा शब्द. सद्गुरूंनी मला नाम दिलंय, मंत्र दिलाय विठ्ठल, किंवा विश्व प्रार्थना महामंत्र दिलाय. हे ईश्वरा मनापासून बघा, हे भगवान नाम आहे. या भगवान नामामध्ये आणि इतर शब्दांमध्ये फरक आहे का? आहे. थोडं अभ्यासाचं दृष्टीने सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. नाही कळलं तर नामाचा नंदनीत मधलं दुसरंच प्रकरण आहे माझ्या मते. राम हे नाम आहे किंवा नाम हे राम आहे. हे प्रकरण वाचा, दिन 2 पानांचं असेल. ठीक आहे, तेच फक्त मी सांगतो, खूप महत्वाचं आहे. भावाला भाव आपल्या कळलं. नामाचा आधार घेत, भगवान नामाचा आधार घेत म्हणजे विठ्ठल मंत्र किंवा विश्व प्रार्थनेनं आपल्याला भाव धरता येणार आहे. कारण भावातच देव आहे. मग तो कसा पकडायचा किंवा त्यात काय करायचं, ती क्रिया कशी चालते, त्यासाठी मी हा अट्टा सांगायचा. इतर शब्द आणि भगवान नामामध्ये काय फरक येतो त्यात सांगितलं. इतर शब्द जाणीवेतनं स्फुरण पावतात. स्फुरण म्हणजे मनातनं रोज आपले विचार येतात ना, विचार येणं म्हणजे स्फुरण, बघायचं नाही. स्फुरण म्हणजे मूळ, तिथून उदयाला येतं. स्फुरण पावतो. तो इतर शब्द हे जाणीवेतनं म्हणजे जाणीवेच्या टप्प्यातनंच उदयाला येतात, परंतु देह बुद्धीच्या स्पर्शानं वक्री होतात आणि विकृत होतात. आता इथे नामधारक म्हणून नाही आपण. इतर शब्द आपण सर्वसामान्य जीवन जगत असताना इतर शब्द आपण सतत बोलत असतो. नाव राम वगैरे विठ्ठल काही दुसरं अंगाने घेत असतो, ते अपेक्षित आहे. ते शब्द आपण उच्चारत असताना जाणीवेतनं प्रकट होतात. देहबुद्धीच्या स्पर्श, देहबुद्धी का ना, मला कशाचाच वेळ नाही, मी साधा जन्माला आलोय, मी माणूस आहे, मी संदीप आहे, या आविर्भावात आपण जीवन जगत असताना इथे कुठेही सद्गुरूंचा टच नाहीये, जीवनविधीचा स्पर्श नाहीये. अशा अवस्थेत आपण जीवन जगत असताना ते साधं नाम, साधं शब्द उच्चारत असताना ते येतात कुठून? जाणीवेतनं प्रकट होतात. देहबुद्धी, देह सांगेल, मन सांगेल तसं ते भरकटतात, मनाच्या घोड्यावर स्वार होतात आणि ते विकृत होऊन देहबुद्धीच्या स्पर्शाने वक्री होऊन विकृत होतात. विकृत का म्हणजे वाईटच असतात, वाईटच चिंतन असतं, निगेटिव्ह चिंतन असतं आणि आपल्या या जीवनामध्ये व्यक्त होतात. पण एकमेव असं भगवत नाम आहे ज्याला आपण प्रार्थना, विठ्ठल मंत्र, विश्व प्रार्थना म्हणतोय. ते नाम म्हणजे बोलायचं नाही, पुन्हा सांगतोय. विश्व एकमेव हे भगवान नाम असं आहे की जे भगवान नाम तिथून जाणीवेतनं स्फुरण पावतो. पण कुठून? जाणीवेतनं स्फुरण पावतो. शुद्ध जाणीवेतनं म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी शुद्ध जाणीव असते, शुद्ध नेणीव असते. म्हणजेच काय? ते प्युअर असतं, तिथे आनंदच असतो. पण आपल्या ठिकाणी काय आहे? आता आनंद आणि दुःख दोन्ही आहे ना. पण तिथे ते सबकॉन्शियस मनाचा खोल टप्प्यामध्ये त्या जाणीवेतनंच हे स्फुरण होतं. पण ती जाणीव अशुद्ध नसून शुद्ध असते, कारण ती परमेश्वराच्या प्रांतातनं ते विठ्ठल नाम बाहेर पडतं. हे नामाचं महत्व सांगतोय. ती विश्व प्रार्थना दिव्यत्वातनं बाहेर आली. सोन्याची खाण विश्व प्रार्थना, सद्गुरूंच्या साधनेतनं दिव्यत्वात आलेली विश्व प्रार्थना म्हणजे काय? ती परमेश्वरीच्या प्रांतातनं म्हणजे शुद्ध जाणीवेतनं प्रकट झालेली, तिथून स्फुरण पावलेली हे भगवान नाम आहे. ती विश्व प्रार्थना ती प्रकट झाली म्हणजे काय? तिचं कार्य कसं चालतं बघा. आपण घेतो ना, ती ताकद काय? तुम्ही मला विठ्ठल विठ्ठल सहज म्हणतो, ताकद काय त्याच्यासाठी सांगतोय.
विश्वप्राप्तीची ताकद काय त्याच्यासाठी सांगतोय. हे विठ्ठल नाम किंवा हा विश्वप्रार्थनाचा महामंत्र आहे कसा पूर्ण ताकदीनिशी सद्गुरूंच्या मुखातनं आलेली प्रार्थना, आपल्या मुखातनं आलेली विश्वप्रार्थना जेव्हा आपण उच्चारतो मनापासनं तेव्हा तिची ताकद आहे तशीच राहते आणि ती चिदाकाशातनं म्हणजे परमेश्वरी प्रांतातनं आहे तशी 100% पावरने चित्ताकाशात म्हणजे आपल्या मनाच्या कप्प्यात चिदाकाशातनं परमेश्वराच्या त्या कप्प्यातनं चित्ताकाशात येते. चित्ताकाशातनं आहे तशी 100% प्युअर होऊन भूताकाशात येते. भूताकाशातनं म्हणजे आपल्या मुखातनं येते. आपण पसरवतो पुन्हा तीच आपण ऐकतो आणि ती जेव्हा चिदाकाशातनं विश्वातनं आहे तशी प्युअर प्रकट चित्ताकाशात येते. चित्ताकाशातनं भूताकाशात येते. म्हणू नका हे फक्त कप्पे म्हणजे मनाच्या खोल कप्प्यातनं जेव्हा मुखावाटे येते मनापासून आणि सगळ्यांसमोर आपण जो प्रयत्न करतो बरोबर आहे तेव्हा आपणही ऐकत असतो, आपलं मनही ऐकत असतं, आपला तो आत्माही परमात्मा ऐकत असतो. तसं ते संपूर्ण सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेला परमात्मा सुद्धा ऐकत असतो ज्यांच्या ज्यांच्या कानावर प्रार्थना जाते. आणि तिची ताकद काय असते ती सांगण्यासाठी म्हणते खोल कप्प्यात सुद्धा तेवढीच सद्गुरूंच्या संतांच्या मुखात असलेली ताकद तीच आहे तशी आपल्या खोल कप्प्यातनं मनातनं मुखात सगळीकडे प्रसवते आणि ती आपल्या स्वतःच्या सुखाला आणि सर्वांच्या सुखाला सहज कारणीभूत ठरते. या ठिकाणी सद्गुरू म्हणतात तेव्हा मनापासून जेव्हा विश्वप्रार्थना म्हणतो तेव्हा या विश्वप्रार्थनेला भगवन नामाला एक अवस्था प्राप्त होते आणि हे भगवन नामाचं स्वरूप असतं ब्रह्म आणि रूप असतं नाम. पुन्हा सांगतो एवढी ताकद असते या विश्वप्रार्थनेला या भगवन नामाला त्याचं स्वरूप असतं ब्रह्म आणि रूप असतं नाम. म्हणजेच काय ब्रह्म नाम म्हणजेच काय ब्रह्म नाम. तुम्ही जे घेताय ना विश्वप्रार्थना किंवा विठ्ठल मंत्र तो सरळ साधा सोपा नाही, त्याची खूप शक्ती आहे. तो त्या परमेश्वरी प्रांतात सद्गुरूंनी सहज दिलाय, आपण तो साठवलाय आणि मनापासून जेव्हा उच्चारतो तेव्हा तो भगवान नाम किंवा ती विश्वप्रार्थना किंवा तो विठ्ठल मंत्र तो आहे तसा त्या ताकदीनिशी आपल्या ठाई आहे आणि जगाच्या कल्याण करण्याला समर्थ आहे. त्याचा अंदाजच आपल्याला येत नाही ही शोकांतिका. म्हणून भगवान नाम विश्वप्रार्थना लक्षात घ्या ब्रह्मनाम आहे. हे ब्रह्मनाम म्हणजे सद्गुरू बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल नामावरती ब्रह्म आलंय. कळतंय का? ब्रह्म नामावर आलंय किंवा ब्रह्म नामावर किंवा नाम ब्रह्मावर आलंय म्हणजे काय त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की हरिपाठामध्ये आपण रोज उच्चारतो पण आपल्याला माहितीच नाही. सद्गुरू हे जेव्हा नामाचं नाम दिलं तेव्हा कळलं. ही विश्वप्रार्थना साधी आहे का नाही. ही कशी आली पाहिजे मनापासून आली पाहिजे. तेव्हा सर्वांचं भलं कर, तेव्हा सर्वांचं कल्याण कर, तेव्हा सर्वांचा संसार सुखाचा कर, तेव्हा सर्वांची भरभराट होईल. विश्वप्रार्थनेमध्ये एकच भाव घडलाय. भाव कुठला आहे तेव्हा सर्वांचं घर, तेव्हा सर्वांचं घर. मग हा भलकचा भाव धरायचा की न धरायचा कोण ठरवणार? तुमचं तुम्ही माझं मी. बरोबर ना? भलकर काय भाव आहे ना. होते लक्षात प्रवचनाच्या आधी नव्हतं ना. भलकर जेव्हा मनापासून विश्वप्रार्थनेचा आधार घेत नामाचा आधार घेत ती काय ताकद आहे कळण्यासाठी ब्रह्मतत्व त्यात दडलेलं आहे, ती शक्ती त्यात दडलेली आहे. त्याचा अंदाज तुम्हाला करू शकत नाही कारण तो शब्दांचा प्रांत नाही. फक्त सद्गुरूवरती विश्वास ठेवायचा. म्हणून भावाला काय पाहिजे? प्रेम, विश्वास, आदर एवढं पाहिजे की सद्गुरू माझे हृदयात बसलेले. म्हणजे काय ही शरीर म्हणजे मी नेहमी सांगतो हे शरीर आहे ना, शरीर हे संदीपचं शरीर आहे ना
ही म्हणजे गाडी आहे. काय गाडी. प्रत्येकाचं स्वतःचं नाव घ्या. मी बाळासाहेब. ही बाळासाहेब म्हणजे ही गाडी आहे. बरोबर. मी सनस म्हणजे ही गाडी आहे. मी कदम म्हणजे ही गाडी आहे. मी दीक्षित म्हणजे ही गाडी आहे. पण या गाडीचा ड्रायव्हर जर सद्गुरूंना बसवलं तर गाडीचा अपघात होईल. मग ड्रायव्हर कसं बसवणार? सद्गुरू कुठे आहेत? आहे. सद्गुरू हे ज्ञान रूपानं आपल्या हृदयात आपल्या स्टेअरिंगला बसवायचे. जमेल ज्याला जमलं तो त्या क्षणाला सुखी व्हायला सुरुवात होणार होत असते. बरेच जण झालेत. हे सगळं अनुभवातून सांगतोय. म्हणून कुठलीही शंका न ठेवता सद्गुरूंचं एक वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य. सद्गुरू हाच देव हा भाव मनामध्ये पाहिजे. आणि सद्गुरू हा देव हा भाव जरी असला तरी लक्षात ठेवा त्यांचं स्थान हृदयात. हेच असतात ते हृदयस्थ सद्गुरू. आणि सद्गुरू हाच देव हा ज्याचा भाव. लक्षात घ्या. भाव कुठे? तुमच्याच हृदयात आहे. हा भाव धरायचा की न धरायचा कोण ठरवणार? तुमचं तुम्ही, माझं मी. म्हणून सद्गुरू म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा